नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. खूप दिवसानंतर मी ब्लॉग चालू केलेला आहे आणि हा ब्लॉग आहे नवरात्रीतला. मी नवरात्रीमध्ये नागोठण्यामध्ये पूर्ण सर्व देवींना गेले होते. इतक्या छान सुंदर देवी आहेत ना तिथे. पूर्ण जवळजवळ 7-8 देवी आहेत. सर्व देवींचे छान दर्शन घेतलं, देवींच्या ओटी भरल्या. त्यानंतर इथे बघा खूप सुंदर अशा देवी आहेत. नवरात्रीतले हे दिवस खूपच वेगळे असतात, खूप छान असतात आणि हे 9 दिवस कधी गेले ना कळच नाही. सर्व देवींचे दर्शन घेतले आणि सर्व देवींचा छान आशीर्वादही घेतला. त्यानंतर अन्वीने तिच्या मैत्रिणीकडे जाण्याचा हट्ट धरला. मला वाटलं तिला ती विसरली असेल, पण नाही. तिने तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी हट्ट केला आणि इथे बघा ती इतकी छान दोघांना भेटते ना, ही तिची मैत्रीण ओवी. आम्ही जास्त वेळ थांबलो नाही, पण त्या अर्ध्या तासात ना ती पूर्ण 2-3 महिन्याचं तिच्या मैत्रिणीशी शेअर करून घेते, म्हणजे खेळून घेते. त्यानंतर आम्ही नेक्स्ट डे ला ना मुंबईला जाण्यासाठी निघालेलो. मुंबईला महालक्ष्मीला आम्ही जाण्यासाठी निघालेलो आहोत. पण एवढा पाऊस होता ना, खरंच खूप भीती वाटत होती की खूप रिस्क घेतली आहे असं वाटत होतं. पण नाही, म्हटलं चला डेअरिंग केलीच आणि महालक्ष्मीला निघालो. त्या दिवशी खूप वादळ वारा असं पाऊस सांगितला होता. पण फायनली देवीचं दर्शन झालं आणि देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही क्रॉफर्ड मार्केटला गेलो. तिथे त्या मार्केटबद्दल खूप ऐकलं होतं, मग मला पाहायचं होतं म्हणून मी त्या मार्केटला गेले आणि मी खूप शॉपिंग केली. त्याच्यानंतर पनवेलला आलो आहे आणि झुडिओला गेलेलं नाहीये असं झालंच नाही. तिथे मग अन्वीने फुल शॉपिंग केली आणि तिथे तिला तिची फ्रेंड मिळाली आणि तिच्या फ्रेंड सोबत ना शॉपिंग करत होती. आणि काय झालं, त्या फ्रेंडचंही नाव अन्वी होतं. मस्त दोघी शॉपिंग करत होत्या. तिने पूर्ण ड्रेस काढले, पूर्ण ड्रेस बघत होती ती कशी झुडिओला आहे ना लहान मुलांचे कपडे खूप छान मिळतात आणि जेवढे तिने ड्रेसेस सिलेक्ट केलेत ना तेवढे तिने सगळे घालायला लावले. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि हे बघा इथे अन्वीचे पणजी आजी आणि पणजी आजोबा आहेत. अजून खूप छान आहेत, खूप फिट आहेत. आणि त्याच्यानंतर हे बघा त्यांच्या घरी आहे विठ्ठल रखुमाईची छान अशी पंचधातूतली मूर्ती आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अष्टमी होती आणि माणगाव मध्ये आम्हाला लकीली आमची कुलस्वामिनी तुळजाभवानीचं आम्हाला मंदिर मिळालं आणि मी छान अशी पूर्ण शृंगारासहित देवीची ओटी भरली. खूप छान वाटलं. आणि नेक्स्ट डे ला नवमी होती, मग मी कुमारिका पूजल्या होत्या. पण काय झालं, माझ्याकडून ना ते व्हिडिओ मिस झाला आहे, त्याच्यामुळे मला तो व्हिडिओ शो करता येत आणि आईनेही गावी कन्यापूजन केलं होतं. म्हटलं तो व्हिडिओ मी ते शेअर करते. तर खूप छान त्यांनी पूजा केली. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.